नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये पोलीस पाटील भरती 2024 पद पोलीस पाटील अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संचामध्ये सादर करणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला रिपीट झालेले प्रश्न आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पोलीस पाटील. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संत एकनाथ. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार होते? खालपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सुवर्ण क्रांतीचा संबंध खालपैकी कशाबरोबर आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध खालपैकी कशाबरोबर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मधुमक्षिका पालन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 365 प्रति चौरस मीटर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खोकला येणे व थुकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? खोकला येणे व थुकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्षयरोगाची लक्षणे आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तामिळनाडूशी संबंधित आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बुलढाणा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेल्या किती सदस्य असतात? महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेली किती सदस्य असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 288. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हॉकी. हा काय भारतीय राष्ट्रीय खेळ आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पाण्यामध्ये कोणते घटक असतात? पाण्यामध्ये कोणते घटक असतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वर कोणत्या राज्यात आहे? रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वर कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखला जातो? खालपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखला जातो?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ओ, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जुन्नर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शीख धर्माची स्थापना कोणी केलेली आहे? शीख धर्माची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केलेली आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कमला नेहरू होते, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तांबड्या रक्तपेशी कोठे तयार होतात? तांबड्या रक्तपेशी कोठे तयार होतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अस्थिमज्जा या ठिकाणी तांबड्या रक्तपेशी निर्माण होतात, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती आहे? पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 73वी घटनादुरुस्ती, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गीतांजली प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रवींद्रनाथ टागोर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते? स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गामध्ये मोडते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे थॅलोफायटा, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सरपटणारे प्राणी डॅडॅस असतात? सरपटणारे प्राणी डॅडॅस असतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शीत रक्ताचे प्राणी असतात, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष त्या ग्रहाचा सदस्य नसतो? खालपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्यसभा, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी धरण आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चिप्पी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? चिप्पी विमानतळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिप्पी विमानतळ आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावलेला आहे? वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जेम्स वॅट यांनी काय आहे? वाफेच्या इंजिनाचा शोध लावलेला आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जस्त, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली हे ठिकाण आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत? भारताचे पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रवींद्रनाथ टागोर, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता आहे? उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 21 जून हा काय आहे? उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जय जवान जय किसानची घोषणा कुणी दिली? जय जवान जय किसानची घोषणा कुणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानची घोषणा दिलेली आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 35 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.